Standard 5th SSC Board, Lesson number 2, Daydreams, Balbharti. Once there lived a couple who spent a lot of time in idle talk. One day, the husband said, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. एकदा काय झालं, एक जोडपं राहत होतं. तर तो नवरा बायकोला बोलतो की आय ऑलवेज वॉन्टेड टू कीप काऊज, म्हणजे त्याला काही गायी वगैरे पाळायच्या होत्या. तर इफ बाय चान्स आय गेट सम एक्स्ट्रा मनी फ्रॉम समवेअर, म्हणजे मला काही कारणामुळे बाय चान्स पैसे मिळाले तर मी काही काऊज म्हणजेच गायी खरेदी करेन, बाय करेन. सो बट दॅट मीन्स अ लॉट ऑफ वर्क. यू हॅव टू फीड द काऊज, वॉक देम, बाथ देम, मिल्क देम. Cows need a lot of looking after. One cow would be enough. There's no need to buy more cows, said his wife. मग त्याची बायको त्याला काय बोलली की गायींना घ्यायचं विकत, ह्याचा अर्थ भरपूर काम आपल्याला लागणार आणि यू हॅव टू फीड. त्या गायींना चारा चारण्यासाठी तुम्हाला परत लांब कुठेतरी घेऊन जायला लागेल, त्यांना गवत खायला घालायला लागेल, चालायला लागणार, त्यांना आंघोळ घालायला लागेल आणि मग परत त्यांचं ते दूध काढायचं. हे एवढी सगळी कामं आपल्याला करायला लागतील. वन काऊ वुड बी इनफ. त्यामुळे एकच तुम्ही गाय घ्या म्हणती ती बायको नवऱ्याला, की जास्त काय गायी घेऊ नका, नाही तर खूप काम करायला लागेल. देअर इज नो नीड टू बाय मोर काऊज, सेड द वाईफ. सो जास्तीच्या आपण गायी घ्यायला नको, एकच गाय घेऊया. बट थिंक ऑफ ऑल द मिल्क वी विल गेट इफ वी बाय मोर, सेड द हजबंड. मग तो काय म्हणतो नवरा, हजबंड वाईफला म्हणजे बायकोला म्हणतो की तू असा विचार कर ना, जर आपण भरपूर गायी घेतल्या तर भरपूर दूध मिळेल ना आणि आपण ती विकून पैसे मिळू शकतो, थोडक्यात त्याला असं म्हणायचंय. सो तो काय म्हणला, बट थिंक ऑफ ऑल द मिल्क वी विल गेट इफ वी बाय मोर. अच्छा, म्हणजे दूध आपल्याला जास्त मिळणार. तर दॅट्स ट्रू, द वाईफ ॲग्रीड. देअर विल बी सो मच मिल्क दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ दही अँड बटर अँड घी. सो बायको काय बोलते की बरोबर आहे तुमचं म्हणणं की भरपूर आपल्याला दूध मिळेल, मग दुधापासून आपल्याला दही मिळेल, दह्यापासून मग आपल्याला बटर लोणी तयार करता येईल, नंतर मग त्याचं तूप तयार करता येईल. वुडंट इट बी लवली? हाऊ लकी दॅट आय हॅव ऑल दीज अर्दन पॉट्स केप्ट असाइड. बरं झालं मी हे सगळ्या मातीचे जे हे माठ वगैरे छोटे छोटे मातीची जी भांडी आहेत अर्दन पॉट्स, ती मी बाजूला काढून ठेवली. त्याचा उपयोग होईल आता आपल्याला दही वगैरे सगळं करायला किंवा लोणी करायला. आय विल यूज वन ऑफ द पॉट्स फॉर मिल्क. तर एक पॉट येतो मी मातीचा, ते दुधासाठी दूध ठेवायला वापरेन. वन फॉर दही, एकात मी दही लावेन, एकात मी बटर मीन्स लोणी काढेन त्याच्यात, वन फॉर बटर. द घी आय विल पुट इन अनदर जार, मग एक वेगळ्या जारमध्ये मी तूप घालेन. अँड आय विल यूज दिस रिमेनिंग पॉट टू सेंड मिल्क टू माय सिस्टर. तर उरलेले जे काही असेल आपल्याकडे काय बरं गेलं, मिल्क टू सिस्टर, उरले जे दूध वगैरे काय राहील आपल्याकडे ते मी माझ्या बहिणीकडे पाठवेन. सेंड मिल्क टू युअर सिस्टर. हू सेड यू कुड सेंड मिल्क टू युअर सिस्टर? तू तुझ्या बहिणीला मिल्क देणार? कोणी तुला सांगितलं द्यायला, की कोणी तुला मी हे परमिशन दिलं, असंच त्याला म्हणायचंय. नवऱ्याला आपल्या बायकोला सांगायचंय की हे दूध जे उरलेलं असेल बहिणीकडे द्यायचं, हे कोणाला विचार, थोडक्यात त्याला म्हणायचंय. देअर विल बी प्लेंटी ऑफ मिल्क इफ वी हॅव सो मेनी काऊज. वाय शुडंट आय सेंड इट टू माय सिस्टर. मग ती म्हणते बायको नवऱ्याला की
भरपूर आपल्याकडे गायी येतील म्हणले की भरपूर दूध पण असेल, मग मी ते दूध माझ्या बहिणीला का द्यायचं नाही? बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट, दॅट्स वाय. I will decide what to do with all that milk, and not a drop of it goes to your sister, remember. मग तो काय म्हणतो हस्बंड वाईफला की जे काय दूध असेल, वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट, आपण मार्केटमध्ये ते दूध सेल करूया. आय विल डिसाइड टू डू व्हॉट टू डू विथ, म्हणजे थोडक्यात जास्तीचे जे काही दूध असेल वगैरे त्याच्यावर काय नेमकं करायचं ते मी ठरवेन. तुझ्या बहिणीला मी एक थेंब पण देणार नाही. I will see how you can stop me from sending a pot full of milk to my dear sister. मग ती बायको नवऱ्याला म्हणते, मी बघते तू कसं मला अडवतो, की तुम्ही मला कसे अडवता तिकडे द्यायला, मी माझ्या बहिणीला दूध देणार असते भरून. I do all the hard work running after the cows, so naturally I will decide what happens to the milk. Just try stopping me. ती म्हणते आय डू ऑल द हार्ड वर्क, मी सगळे कष्ट घेणार, मी कष्ट घेते त्या गायींच्या मागे धावायला वगैरे रनिंग. आणि मग मी स्वतः मग ठरवणार त्या दुधाचं काय करायचं ते. मला स्टॉप करून तुम्ही थांबा, मला थांबवू नका, मी दूध देणार त्यांना. द वाईफ एक्सप्लेन, अशी वाईफ म्हणजे बायको ती बोलली अशी. कुणाला बोलली तर नवऱ्याला बोलली अशी. मग पुढं काय झालं, गंमत झाली पुढं काय. Is that so? shouted the husband. Watch this then. असं आहे का, मग बघ जरा आता. He began to lift and smash the earthen pots one by one. His wife began to scream. थोडक्यात ते त्याला तू अशी करणार आहे का, मग त्याने ते तोडायला सुरुवात केली, जे मातीचे भांडी होते ते. तेवढ्यात कोण आलं, गोपाल भांड, who was passing by, heard all the commotion and rushed inside. So what happened, this गोपाल भांड, तिथनं हा व्यक्ती चाललेला होता बाहेरून, त्यांनी हे सगळं ऐकलं आहे दोघांचं जे काही चालले बोलणं ते, आणि मग तो एकदम आत आला. When he heard what had happened, he picked up a stout stick that stood in a corner and began to swish it through the air and pound it on the floor. तर तिथे जवळ त्याला एक काठी मिळाली आणि ती काय करायला, तो फिरवायला लागला आणि जमिनीवर आपटायला लागला. The husband and wife were both astonished to see his antics. हा जो ज्या पद्धतीने वागत होते हे सगळं बघून ते दोघे जण थोडक्यात हे झाले, आश्चर्यचकित झाले, असं का वागायला लागले हा विचित्र. What are you doing? they inquired. त्या दोघांनी, हे हजबंड आणि वाईफ, हे दोघांनी ह्याला विचारलं गोपालला की काय तू काय करतोय नेमकं असं. Move aside, said गोपाल भांड. I have to drive away your greedy cows. तुमचे जे काऊज आहेत ना, गाईला मी त्यांना हाकलून द्यायचंय मला, म्हणून मी असं करायला काठीने. You have let them wander and now they have ruined my field of beans and cucumbers. तुम्ही तुमच्या या गायी माझ्या इथे शेतात येऊन सगळं त्यांनी खराब केले, बीन्स आणि ककुंबर्स. बीनच्या जे शेंगा असतात त्या आणि काकडीचं जे काही हे वेली असतील, मग तिथले काकडी सगळं खराब करतायत तुमच्या गायी. ओ माय लवली फील्ड ऑफ बीन्स अँड ककुंबर्स. माझे जे काही आहेत ना छान वेली आले आहेत ह्याच्या काकडीच्या वगैरे आणि शेंगाच्या, ते सगळं खराब करायला लागले ते माझे सुंदर छान. तर बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड ककुंबर्स, सेड द हजबंड. मग हजबंड जो हिचा तो ह्याला म्हणाला की तुझ्याकडे तरी हे काही नाही आहे ना शेत असलं ककुंबरचं वगैरे. as soon as he said that, हे असं बोलल्यावर गोपाल भांड काय म्हणाला, गोपाल भांड म्हणाले stopped welding the stick and looked at him with raised eyebrows. मग हे काठी मारणं इथं हवेमध्ये असं थांबवलं या माणसाने आणि असं आयब्रो वरती करून बोलला हा यांना दोघांना बोलला. काय बोलला, as soon as he said that, Gopal Bhan stopped welding the stick and looked at him with raised eyebrows.
The husband and wife understood that he was trying to tell them. Can you tell what he want to say? The husband and wife understood that he was, म्हणजे हा हे सगळं का करतो, हवेत काठी मारायचं वगैरे काम. या दोघांना समजलं ह्याला नेमकं काय सांगायचं होतं त्याला, या दोघांना. आता तुमच्या लक्षात आलं का की ह्याला नेमकं हे ऍक्टिंग करून हे काय दाखवलं त्यांनी या दोघांना. तर आपण बोलू याबद्दल. मी सांगते, म्हणजे हे दोघे जसं ना त्यांनी अजून गायी घेतल्यात, गाईच घेतल्या नाही तर मग गाईला फिरवून कुठं न्यायचं आहे आपल्याला. गाई खोट्याच आहेत, कल्पनेतल्या आहेत त्या सगळ्या. अजूनही सगळं पुढं होईल असं फ्युचरमध्ये त्यांचं कल्पना चालली आहे, प्लॅनिंग चाललंय. आणि ते कल्पनेमध्ये सगळ्या गोष्टी बोलतायत. आणि मग असं होईल तसं होईल, मग गाई येतील, त्यांचं काम करायला लागेल, त्यांना फिरवून आणायला लागेल, त्यांचं दूध काढायला लागेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते एकमेकांशी भांडतायत. आणि हा माणूस जो गोपाल भांड आलाय त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी तेच ऍक्शन करून दाखवली की समजा त्यांच्या खोट्या गायी आहेत कल्पनेतील, तरी ते भांडतायत. मग तो म्हणतो की तुमच्या ज्या गायी आहेत ना माझ्या शेतात आल्या आणि असं असं केलं. तर मग ते शेत पण त्याची काल्पनिकच आहे, त्यांनी तेच दाखवलं ऍक्टिंग करून. मग मी आता त्यांना मारतोय, तो पण एक नाटक करून दाखवतो. मग यांच्या लक्षात आलं, अरे बाबा हे सगळं खोटे, अजून काय खरं नाही, नुसतं कल्पनेत चालले तरी आपण एकमेकाशी एवढं भांडतो कशाला आहे. मग ते त्यांना जे काही ह्याला सांगायचं होतं या दोघांना ते कळलं. दोघी शांत झाले, भांडायचं म्हणजे थांबले. परत ओके.